हे बघा, राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला, संपर्क झालेला आहे. राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी एनसीपीमध्ये आलो, कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो, व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये. राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते, आजही आहेत. पुढच्या काळात जसे ते तात्विक मतभेद मिटवू शकतील. त्यामुळे असं काही एकाने की आमचे काही भारत पाकिस्तान सारखे युद्ध चाललंय असं नसतं. शेवटी हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत. त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो, काही वेळ चांगला असू शकतो. आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे. व्यक्तिगत माझं बोलणं त्यांनाही चांगलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो. पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्या भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेणार आहे, घेतोही आहे. भाऊ, तुम्ही सोबत काम केलंय. खडसे फडणवीसांची आगामी काळात दिलजमाई होऊ शकते का, म्हणता येईल? दिलजमाई होऊ शकते आगामी काळात? हे बघा, एकत्र काम केलेलं आहे, कळत आलेलं आहे, करतो आहे. दिलजमाई हा विषय त्याच्यामध्ये नसतो, तात्विक मतभेद आहे. हे तात्विक मतभेद मिटले तर एकत्र एकमेकांशी अधिक जवळचे संबंध येऊ शकतात. न यायला काय झालं? मी सांगितलं की भारत पाकिस्तानचं युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभर आता येऊच देणार आहे माझ्याबरोबर किंवा मी बोलणारच नाही, असं होऊ शकत नाही. राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नक्की वेळेनुसार तुम्हाला बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात.